हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं. तर हे बघा, आज एकदम छोट्या साईजचं ब्लाऊजची कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे. छोटं साईज म्हणाल तर ही खूपच छोटं ब्लाऊज आहे, कारण त्या ज्यांचं ब्लाऊज आहे ते खूपच बारीक आहेत. हे बघा, तर हे मापासाठी ब्लाऊज दिलेला आहे त्यांनी. हा मी शिवलेला ब्लाऊज आहे, तोच त्यांनी परत मापासाठी दिलेला आहे. ते बघा, मी तुम्हाला याचं मोजून दाखवते. छातीचा चौथा भाग इथे बघा, फिटिंगच्या साईडने या प्रकारे टेप ठेवून आपल्याला मोजून घ्यायचं आहे. बघा, फक्त 7 इंच येत आहे छातीचा चौथा भाग, म्हणजे ह्या पूर्ण छाती इथे 28 इंचचं आहे फक्त. आणि कमर बघा किती कमी आहे, 22.5 इंच, म्हणजे फक्त 22.5 इंच आहे. थोडंसं 2 पॉईंट काहीतरी जास्त आहे, म्हणजे 22 इंचाची कमर, म्हणजे बघा किती बारीक झालं आहे. आता आपण इथे माप घेणार आहोत उंचीचं. तर इथे बघा, उंची 12.5 इंच आहे. 12.5 नाही, 12.5 इंच आहे इथे उंची. आणि पाठीमागच्या गळ्याची पट्टी इथे तयार पट्टी 4 इंच आहे. तर हे बघा, दोन्ही ब्लाऊज सेम आहेत, सेम एकसारखेच, फक्त कलर वेगळा आहे. हे दोन्ही शिवायचे आहे. मी याची कटिंग तुम्हाला दाखवते आता. तर हे काही स्टिकर आहेत त्याला, ते स्टिकर काढून घेते मी. चांगल्या क्वालिटीचे ब्लाऊज पीस आहेत हे. याला अस्तर वगैरे काही लागत नाही, पण थोडे जाड आहे कापड याचं, पण दिसायला छान वाटते. तर हे बघा, इथे आता डबल फोल्डमध्ये गडी ओपन केली आहे. तर आपल्याला या साईडला बंद बाजू ठेवायची आहे आपल्या साईडला, आणि पहिले उंचीचं माप टाकून घ्यायचं आहे. तर उंची 12 आहे, तर मी इथे 13 इंचावर मार्किंग केलं आहे. आणि शोल्डर इथे मी 5 इंच घेतले आहे, कारण एवढं कमी साईज आहे तर 5 इंच ठेवले आहे शोल्डर. आणि आर्महोल पण इथे मी 5 इंच घेतले आहे, कारण खूपच बारीक आहे त्यांचे आर्महोल पण. तर इथे मी 5 इंचावरच मार्किंग केलं आहे. छातीचा चौथा भाग इथे 7 इंच आणि 1.5 इंच शिलाईसाठी. आणि पाठीमागच्या आर्महोलला इथे मी 1 इंचावरच गोलाई दिली आहे. हे बघा, या प्रकारे 1 इंचावर गोलाई देऊन घेतली आहे. कमरेचा चौथा भाग इथे बघा, 6 इंच घेतला तरी 24 इंच येत आहे. मग मी अधिक पाव इंच कमी केला आहे आणि 5.25 इंच घेतला आहे, म्हणजे 23 इंच येते. पण आपल्याला थोडंसं अधिक फिटिंगमध्ये कमी करून घ्यायचं आहे. आता इथे पाठीमागची तयार पट्टी आहे आपली गळ्याची 4 इंच. तर मी याच्यामध्ये पावणे इंच अधिक एक्स्ट्रा घेऊन 4.5 इंचावर मार्किंग केली आहे खालच्या साईडला. तर आपली गळ्याची उंची एकदम बरोबर निघून जाते या पद्धतीने. आणि गळ्याची रुंदी इथे मी 2.25 इंच घेतली आहे. वरच्या साईडला 2 इंच घेतली आहे, आणि जो खालच्या साईडचा भाग आहे गळ्याचा, तिथे मी 2.25 इंच घेतले आहे. इथे गोलच गळा द्यायचा आहे. हे बघा, या प्रकारे पाठीमाग मी इथे कट करून घेतला आहे. आता त्याच साईडनं आपल्याला ब्लाऊज सरकवून घ्यायचा आहे, आणि जी ओपन साईड आहे त्या साईडला आपल्याला तो भाग ठेवून घ्यायचा आहे, कारण आपण समोरच्या भागालाच हुक लावणार आहे. तर इथे समोरचे भाग आपला ओपन असला तरी चालतो. तर हे बघा, या प्रकारे इथे मी भाग ठेवून घेतला आहे पाठीमागचा. पहिले जसं आहे तसंच इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. गळ्याच्या रुंदीचं सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे. जेवढी आपण पाठीमागे टाकली तेवढीच समोर पण टाकायची आहे. आता इथे आपल्याला आर्महोलचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे समोरच्या आर्महोलच्या शेप देण्यासाठी. तर इथे मी 5 इंच शोल्डर आणि 5 इंच आर्महोल इथे बॉक्स तयार करून घेतला, आणि अर्धा ते पाऊण इंचावर समोरच्या आर्महोलचा शेप देऊन घेतला आहे या प्रकारे. हे बघा, आता समोरचा गळा कसा मोजायचा हे बघा. इथे बरोबर आपल्याला शोल्डरपासून ठेवून घ्यायचा आहे ब्लाऊज, आणि शोल्डरपासून टेप ठेवून आपल्याला खाली जो गोलाकार आकार दिसतो तिथपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचा आहे. इथे 5 इंच येत आहे, तर मी याच्यामध्ये पाऊण इंच एक्स्ट्रा घेत आहे, कारण आपलं पाव इंच शिलाईमध्ये जो आपण पायपिंग करतो त्याच्यामध्ये ओढण्यामध्ये जाते, आणि अर्धा इंचवरही शोल्डर जोडणार. तर इथे मी पाऊण इंच एक्स्ट्रा घेतला आहे. 5.25वर मार्किंग केलं आहे
कटोरीचं मार्किंग करायचं. तर 1 इंच वर घेऊन आपल्याला मार्किंग टाकायचं आहे कटोरीसाठी. आता कटोरी आणि क्रॉसपट्टी आपल्याला दोन्ही मोजून घ्यायचं आहे. हे बघा, फिटिंगच्या साईडला 2 इंच आहे आणि आय हुकच्या साईडला 2.5 इंच आहे. आता त्या अगोदर आपल्याला काय करायचं, इथे 1 इंच जे आपण पाठीमागच्या टक्ससाठी इथे वाढवून घेतलं होतं, तर ते आपल्याला कमरेच्या साईडला कमी करून घ्यायचं आहे. कारण समोरच्या साईडला तर आपल्याला टक्स वगैरे द्यायसाठी लागणार नाही ना. आता इथे पहिले 2.25 इंचावर एक लाईन ओढून घ्यायची दोन्ही साईडला सरळ, आणि नंतर अर्धा इंच वरी देऊन आपल्याला इथे कटोरीसाठी क्रॉसपट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर इथे कटोरीचं माप घ्यायचं आहे. इथे कटोरी 5 इंचाची आहे, तर इथे कटोरीचं माप इथे आपल्याला 5 इंच टाकून घ्यायचं आहे बघा. आणि इथे कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे या प्रकारे गोल. छान शेप आला आहे इथे बघा कटोरीचा. आता जसं आहे आपल्याला इथे तसंच कट करून घ्यायचं आहे. हे बघा, आपल्याला समोरच्या आर्ममधूनच कट करायचं आहे. तर या प्रकारे हे कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला फिटिंगचा जो साईडचा पार्ट असतो समोरचा, तर त्याचं आपल्याला 1/2 इंच आपल्याला एक्स्ट्राचं कट करायचं आहे. कारण जो आर्मोलच्या फिटिंगच्या साईडला खाली आपल्या आर्मोलच्या झोल येतो ना, तर तो झोल याने येणार नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचं, जो पार्ट तयार होतो समोरचा ना, त्याच्यामध्ये आपल्याला 1/2 इंच खालच्या साईडने कमी करून घ्यायचा आहे. तर इथे की क्रॉसपट्टी मी इथे डबलमध्ये करून फोल्ड करून इथे तेवढ्याच साईजची इथे डबलमध्ये कट करून घेत आहे बघा. मशीनवर ठेवून बरोबर कटिंग करता येत नाही, पण स्टँड ठेवण्यासाठी खाली व्यवस्थित जागा नाही आहे, तर मग मी मशीनवरच कटिंग करते सर्व ब्लाऊज. कारण व्हिडिओ शूट नाही होऊ शकत खाली जर कटिंग करायचं म्हटलं तर आता बघा, इथे बाहीची कटिंग करायची आहे आपल्याला. तर आता खालच्या साईडला कमी आहे, जे आपलं वर्क आहे ते थोडंसं म्हणजे प्लेन कपडा आहे, तो काठ तो जास्त आहे खालच्या साईडला. तर ते पहिले आपल्याला दोन्ही काठ बरोबर जोडून घ्यायचे आहे. तर 1-1 इंच प्लेनमध्ये आला तर चालते आपल्याला. फोल्डिंगसाठी पाहिजे बाहीला, तर 1-1 इंच प्लेनमध्ये ठेवत आहे आणि बाकीचा व्यवस्थित जोडून कपडा डबलमध्ये करून घेत आहे. हे बघा, 4 फोल्डमध्ये इथे कपडा केला आहे मी बाहीसाठी. आणि बाहीची घडी जे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, 4था भागच वापरायचा बाहीच्या घडीसाठी. ते बघा, इथे 1 इंच मी हे शिलाईसाठी जे आपण बाहीला देतो तुरपाईसाठी फोल्ड करतो, त्यासाठी मी प्लेन कपडा 1 इंच एक्स्ट्रा ठेवला आहे. तर हे बघा, इथे प्लेनमध्ये 1-1 इंच मी साईडला मार्किंग करून घेत आहे फोल्डिंगसाठी. आणि इथे बाहीची आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे. तयार ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची आहे ब्लाऊजची इथे बाहीसाठी. तर हे बघा, इथे बाहीची उंची मोजून घेतली आहे. तर इथे 11 इंच आहे, तर त्यांना 10 इंच हवी आहे, तर मी इथे 10 इंचच घेणार आहे. आणि बाहीचा जो दंडघेर आहे तो 4 इंच आहे, तर मी 10.5 इंचावर इथे मार्किंग करून घेतलं आहे बाहीच्या उंचीसाठी. आणि इथे बाहीची कॅप हाईट मी इथे 3 इंचावर टाकले आहे. हे बाहीचं आपल्याला घडीसाठी माप टाकला आहे, छातीचा 4था भाग. आणि 3 इंचावर कॅप हाईट देऊन इथे बाहीचा शेप देऊन घेतला आहे या प्रकारे. आणि इथे दंडघेर टाकला आहे 4 इंच. अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेतला आहे, कारण शिलाई कमी जास्त होऊ शकते. तर हे बघा, जसं मार्किंग केलं आहे तसंच इथे कट करून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे बघा, बाहीचं इथे कटिंग झालेलं आहे आपलं. मधातून आपल्याला सेंटरवर कट द्यायचा आहे, कारण जोडते वेळी आपल्याला सेंटरपासूनच जोडायची आहे बाही. म्हणजे दोन्ही साईडला कमी जास्त जरी झालं तर दोन्ही साईडला शिलाईमध्ये फिटिंगच्या निघून जाईल. तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 पार्ट ओपन करून घ्यायचे आहे कोणत्या पण साईडचे. आणि 2 पार्ट थोडेसे आपल्याला या पद्धतीने मागे ओढून घ्यायचे आहे, अर्धा ते पाऊण इंच. आणि जो एक्स्ट्राचा जो साईडला कपडा आपला येतो ना गोल राऊंडमध्ये, तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे.
जे आपल्याला समोरच्या बाईला शेप द्यायचा असते आतमधून अर्धा इंच, तर या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे. आणि इथे आपल्याला असं मार्किंग करून ठेवायचं आहे, कारण शिवते वेळी आपल्याला कधी कधी आठवण नाही राहत, तर मागची पुढे आणि पुढची मागे होते, त्यामुळे आपल्याला आठवणीने इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि आता जो हा वाचलेला कपडा आहे, आपल्याला याच्यामध्ये कटोरी वाढवून घ्यायची आहे. कटोरी वाढवायला एकदम याच्यामध्ये आपल्याला पाऊण इंचच वाढवून घ्यायचे आहे, कारण की त्यांचा कटोरीचा शेप पण खूपच कमी आहे. तर जशी आपली निघली आहे मापाच्या साईजची, ती आपल्याला इथे ठेवून घ्यायची आहे आणि साईडला मार्किंग करून घ्यायची आहे. आणि इथे बघा दोन्ही साईडला पाऊण इंचच मार्किंग केलं आहे मी कटोरी वाढवण्यासाठी. बघा एकदम लहान साईज आहे, तर आपल्याला एवढं वाढवून घेतलं तरी कटोरी एकदम बरोबर बसते. आणि जर जास्त वाढवून घेतलं तर कटोरी ढिली पडू शकते आणि त्याच्यामध्ये फुगा तयार होतो, साईडला वगैरे एकदम रिंकल्स तयार होतात. हे बघा दोन्ही साईडला इथे पाव इंच शिलाईसाठी घेतला आहे आणि या प्रकारे कटोरीचा शेप देऊन घेतला आहे. आणि जसं मार्किंग केलं आहे तसंच इथे कट करून घेत आहे. या प्रकारे तुम्ही कोणत्याही ब्लाऊजची कटिंग करू शकता. एकदम सोपी पद्धत आहे ही. याच्या शिलाईचा व्हिडिओ मी उद्या अपलोड करीन, तर तुम्ही नक्की बघा ब्लाऊज तयार झाल्यावर कसा दिसेल ते. आता हे बघा सर्व आपले पार्ट कटिंग करून तयार झाले आहेत. तर इथे आता पायपिंगसाठी मी दुसरा एक्स्ट्राचा जो प्लेन रेड कपडा आहे तो मी वापरणार आहे, कारण याच्यामध्ये खूप वर्क टाईप आहे, तर याची पायपिंग काही बनणार नाही. तर मी दुसरा प्लेन कापड आहे त्याची पायपिंग करणार आहे. तर या प्रकारे इथे ब्लाऊज कटिंग झाला आहे आपला. जर तुम्हाला ब्लाऊज कटिंग आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज मला सपोर्ट करा. हे बघा या प्रकारे मी तिरकस पट्ट्या कट करून घेत आहे पायपिंगसाठी. तर याच्या शिलाईचा व्हिडिओ मी उद्या अपलोड करेन, ते तुम्ही नक्की बघा. तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.